भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, रांडे विन जेवी शृंगार पैकेला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, एका जनार्दनी प्रेमाती गोड, एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवे सुरवाड जाणतील, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. विठ्ठल विठ्ठल इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. जिथं शब्द संपून जातात तिथं रोहिदासबाई आहे नाव येतं. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांगी हे करी दंडवत. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सोपान देवा, मुक्ताई परेशा, ठावत्या सर्वेशा, करातटी करातटी करातटी. उद बोला, 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 उद बोला. बाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, बाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, बाई माऊलीचा हो, बाई माऊलीचा, कृष्णबाई माऊलीचा हो, माऊलीचा, कृष्णबाई माऊलीचा हो, बाई माऊलीचा, कृष्णबाई माऊलीचा, बाई माऊलीचा, कृष्णबाई माऊलीचा. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा हो. क्या बात. उदो बोला, उदो बोला, कृष्णाबाई माऊलीचा वो,
चंद्र सूर्य दोन्ही याचा पोत पाजळीला बो, आकाश पाताळ याचा मंडप घातला बो, हे ज्ञान वैराग्य याचा फुलवरा बांधिला बो, घालून सिंहासनवरती घट स्थापियला हे मुद बोला ए आई भवानी तुझ्या कृपेनं तारसी भक्ताला, ए आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई गोंधळाला ये, आई गोंधळ वाढला भवानी गोंधळाला ये, आई गोंधळ वाढला भवानी गोंधळाला ये, गळ्यात घालून कवड्याची माळ वाजवी तो संबळ, गळ्यात घालून कवड्याची माळ वाजवी तो संबळ, आई भवानी तुझ्या कृपेनं तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेनं तारसी भक्ताला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई गोंधळाला ये, आई गोंधळा वाढला भवानी गोंधळाला ये, आई सप्तशृंगीचा मुदो, आई तुळजा भवानीचा मुदो, कोल्हापूर लक्ष्मीचा मुदो, पाताळ लक्ष्मीचा मुदो, पंढरी निवासिनी कनड लक्ष्मी, कनड लक्ष्मी, पोर्तुगीज लक्ष्मी, मुदा 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 बोला हे मुदा 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 मुदा, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी आई गोंधळाला ये, आई गोंधळ वाढला भवानी गोंधळाला ये, गोंधळ वाढला भवानी आई काशा माता की क्या बात, वाह. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपल्या याचा नळवाडीचं असणारं हे ग्रामदैवत आई भगवती काशाई माता, आणि या काशाई मातेच्या नवरात्रोत्सवाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं घेतलेला अभंग शांती ब्रह्मनाथ बाबांचा, जे संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत, अशा संपन्न संतांचा घेतलेला अभंग. खरं तर भगवती संपन्न आहे आणि त्या संपन्न भगवतीचा वारसा प्रकट करण्याकरता तितकीच संपन्न व्यक्ती सुद्धा असायला पाहिजे आणि सांगण्याकरता व्यक्तीही तितकी अधिकारी असायला पाहिजे, आणि मग तो आनंद काही वेगळा असतो. अशा परमपवित्र वातावरणामध्ये गेले 11 वर्ष चालू असलेला हा नाममहोत्सव, आणि मला वाटतं त्या 11 वर्षातल्या 9व्या वर्षाची कीर्तनरूपी सेवा. बरोबर आहे ना? फक्त एकच वर्ष तेही तुमचाच सप्ताह बंद होता कोरोनाच्या काळामध्ये. बरोबर, म्हणजे मला येता आलं नाही पहिल्या वर्षी. ती रोहिदास भैयाची माझी ओळख नव्हती म्हणून. ती ओळख असती तर मग मात्र मी नाबादच असते. आणि आज खरंच ही अखंड वाटचाल, जशी आपल्या सप्ताहाची वाटचाल चालू आहे, वाढिता वाढिता वाढे भेदिले शून्य मंडळा. आज खरंच या समर्थांच्या उक्तीप्रमाणे जशी सप्ताहाची वाटचाल होतीये, तसं या सप्ताहामध्ये
मला आईची सेवा करायचा योग येतोय. खरं तर हे तुमच्या ग्रामस्थांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे. पुढे करता येईल का नाही माहीत नाही, पण तिचा वरदहस्त असेल आणि तुमची साथ असेल तर मात्र जोपर्यंत श्वास आहे आणि जोपर्यंत देह आहे तोपर्यंत निश्चित मला इथे सेवा करायला आवडणार आहे. कारण तुम्हाला बरं आहे पाकिट चालू आहे, तसं नाही. याचं कारण आहे, महाराष्ट्रात अनेक गावं आहेत, त्या गावामध्ये ऐकणारे श्रोते चांगले आहेत, तर टाळकरी नाहीत. बरं, श्रोतेही चांगले आहेत, टाळकरी आहेत, गायकच नाहीत. बरं, श्रोतेही चांगले आहेत, टाळकरी चांगले आहेत, गायकही चांगले, वादकच नाही. बरं, सगळं चांगलं आहे, श्रोते चांगले आहेत, टाळकरी चांगले आहेत, गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत, चोपदार आहेत, सगळी व्यवस्था आहे, तर सिस्टीमच नाही. पण एकमेव गाव आहे महाराष्ट्रामध्ये की ज्या गावाचा उल्लेख मी आवर्जून प्रतिवर्षी करते, ते माझ्या स्वप्नातलं गाव आहे चास. तेथेची उत्तम चरण रजवंदिता, तेथेची उत्तम चरण रजवंदिता, तेथेची उत्तम चरण रजवंदिता, तेथेची उत्तम चरण कथा त्रिवेणी संगा, कथा त्रिवेणी संगा, आणि नाम आणि नाम, तेथेची उत्तम चरण रजवंदिता. तेथेची उत्तम चरण या बात आहे बाई, काय समर्पक प्रमाण दिलं. कथा त्रिवेणी संगम, जिथं देव आहे, जिथं साक्षात काशाई भगवती विराजमान आहे, जिथं भक्त आहेत, तुमच्यासारखी रसिक श्रोते आहेत, आणि जिथं नाम आहे तिथं काय कमी असणार आहे. आणि त्याच्यामुळं खरंच माझ्या वर्षभराच्या या सगळ्या प्रदक्षिणेतलं सर्वोत्तम गाव म्हणजे हे चास. याचं कारण आहे भैया, कोणतीच कमी नाही. तुम्ही म्हणाल ना सगळं उपलब्ध आहे, कारण खरंच मला अण्णांचं तेवढं प्रेम माझ्या अगदी या क्षेत्राला सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत प्राप्त झालेलं आहे. आणि खरंच असा बाप पाठीमागे असल्यानंतर काय चिंता आहे. खरंच अण्णांसारखा पिता मला मिळाला आणि त्याच्यामुळे लेकीचं सोनच झालं. त्याच्यामुळे खरंच अण्णांना, सर्व ग्रामस्थांना, माझ्या माई भगिनींना खूप धन्यवाद देते, कारण तुमच्यामुळे या कार्यक्रमाची उंची आहे. आणि ही उंची वाढवण्याचं काम मी नेहमी सांगत असते, मला एवढं मोठं करण्याचं काम ज्यांनी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये केलं. आणि खरंच जसं मुक्ताईच्या पाठीमागे तिला अगदी जिथं संकट आहे तिथं लगेच कड्यावरती उचलून घेऊन त्या संकटापासून तिला परावृत्त करण्याचं काम जसं तिच्या निवृत्तीनाथ दादांनी केलं, तसं माझ्या आयुष्यातला माझा निवृत्ती दादा म्हणजे रोहिदास भाई आहे. 2010 पासून रोहिदास भैयाची माझी ओळख, आणि त्या काळापासून आजपर्यंतची रविदादा ही जी साखळी आहे, हे जे प्रेम आहे, ते प्रेम मात्र चिरंतन आहे. आणि खरंच एवढ्या मोठ्या व्यक्तींनी अशा या साध्या माणसावरती प्रेम करावं आणि खरंच भगवंतानी ती शक्ती द्यावी, ही त्यांचीच प्रेरणा आहे, त्यांचाच आशीर्वाद आहे. रोहिदास भैयांच्यामुळं आज ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी येतोय, त्याच्यामुळं किती आभार मानावेत. आज खरंच मला अनावर होतं, कारण ज्या ठिकाणी माणसं आज आलेला वक्त त्यांना उद्या चालत नाही, इतके आम्ही राईस प्लेट झालोय. बघा ना तुम्ही, सगळ्या लोकांची
त्यांना एक माहिती आहे, अरे काल तर आला होता, तेच तर सांगतोय, बदलून टाका, आपल्याला दुसरं काहीतरी चांगलं ऐकायला पाहिजे. असे रोज चवी चाखणारी माणसं, त्यांना पिठलं भाकरी काय आवडणार. पण आज खरंच रोहिदास भैयांच्या मुळं मला आज ही प्रेरणा प्रत्येक वेळेला, ज्याही वेळेला मला आठवतंय, 9च्या 9 वर्ष मी एक अभंग एक चिंतन परत कधीच घेतलं नाही, कधीच नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं सांगायचंय का, ज्या अर्थी मला तिथं बोलवलं जातंय त्या अर्थी मला तिथं जुनाट म्हणून नाही, अभ्यासू म्हणूनच तिथं जायचंय. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन द्यायचंय. मी आधी आता दशरथ दादाला सांगितलं, म्हटलं तुला वाटत असेल प्रत्येक वेळेला तेच पाहिजे, काहीतरी वेगळं. मला आधी ताई पोवाडा, म्हटलं थांब जरा बाबा. आणि खरंच रोहिदास भैयामुळे हे प्रेम सगळं प्राप्त होत आहे, त्यांना खूप धन्यवाद. आणि रोहिदास भैयांच्या सोबत अगदी मागच्या वर्षीपासून या कार्यक्रमाची जी उंची आहे, ती उंची मंडपाच्या आणखीन वरती नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे. मुळातच ज्यांचं अस्तित्व म्हणजे आपण म्हणतो ना, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत, त्यातला ज्याचा दुसरा क्रमांक आहे की कदाचित हे जग संपेल पण ज्यांचं नाव मात्र टिकून राहील, असे आमचे रवी बाबा पवार. गायन क्षेत्रामध्ये माणूस किती जितका मोठा आहे पण जितका मोठा आहे तितकाच तो नम्र आहे, असा नम्र स्वभाव असणारे आदरणीय आमचे रवी बाबा. इतकी सुंदर, खरं तर त्यांची गाण्याची तपश्चर्या फार मोठी आहे, पण त्या तपश्चर्येनंतर सुद्धा त्यांची नम्रता मात्र बघण्याजोगी आहे. आणि त्याच्यामुळे खरंच तुम्हाला प्रणाम. त्यांच्यासोबत एकेकाळी द्वापार युगामध्ये, म्हणजे ही माणसं आताची नाहीत, अनादी काळापासून आहेत. रोहिदास आताचा नाही, मागचाच आहे. रवी आताचा नाही, मागचाच आहे. आणि द्वापार युगापासून ज्यांचं नाव आदरानं महाभारत म्हटलं की ज्यांचं नाव वीरश्रीनं घेतलं जातं, खरं तर त्या काळामध्ये मोठमोठ्याला आपल्या पराक्रमाचा इतिहास ज्यांनी आजच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा रचायला भाग पाडला, असा महाभारतातला आणि द्वापार युगातला सगळ्यात मोठा वीर अभिमन्यू. तसं आज खरंच ते द्वापार युगातले अभिमन्यू होते, पण त्याच द्वापार युगातल्या अभिमन्यूला तोच पराक्रम क्षेत्र बदलून खरं तर भगवंताच्या नामाचा आनंद घेण्याकरता, त्या काळात युद्धाचा आनंद घेतला, आता गाण्याचा आनंद घेण्याकरता खरं तर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. आणि ज्यांनी इतक्या युवा अवस्थेमध्ये गाण्याची तपश्चर्या करून आपल्या गाण्याचा एक आगळा वेगळा ठसा जनमानसावरती उमटवला, असे हरिभक्तीपारायण अभिमन्यू दादा. किती बोलावं, सुंदर त्यांचा आवाज ऐकावा, त्यांच्या ताना ऐकाव्या, त्यांची आलापी ऐकावी आणि या मनाला शांती मिळावी. इतकं लागवी सुंदर गाणं. दादा तुम्हालाही धन्यवाद. सोबत आमचे आदरणीय पांडे महाराज, त्यांचं गाणं, व्यक्ती फार शांत आहे पण गाणं तितकंच सुंदर आहे, त्याच्यामुळे तुम्हालाही खूप धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळी अतिशय सुंदर साथ करत आहेत. आणि खरं तर ज्यांच्या पकवाजाचा संकेत भल्या भल्यांना गारद करून टाकतो, आणि ऐकावा आणि ऐकतच राहावा इतका तडपदार मृदंग, आणि आपल्या तालुक्याचं असणारं भूषण म्हणजे संकेत दादा. खूप सुंदर संकेत दादांची मृदंगाची साथ, वेणेकरी बाबा, चोपदार दादा, आमच्या रवी भाऊची अतिशय जबरदस्त सिस्टीम. रवी भाऊ म्हणलं की मला चिंता नाही, त्यामुळं अतिशय सुंदर सिस्टीम. दादांची शूटिंग, सर्व माई भगिनी, पुरुष मंडळी, सर्व युवा आणि आपल्या सगळ्यांच्यामुळे या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल महाराज अभंगनाथ बाबांचं आहे, ज्यांचा अभंग आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे, त्यांना शांतीचा अद्वैत ब्रह्म म्हटलं जातं.
त्या नाथबाबांच्या आजच्या अभंगातल्या मुळात मुख्य विषय आहे प्रार्थना करता येते. आणि प्रार्थनेचं चिंतन असं आहे की हे देवा, मला नुसतं कोरडं ज्ञान देऊ नकोस, मग त्या कोरड्या ज्ञानाच्या सोबत भक्ती दे आणि त्या भक्तीच्या बरोबर प्रेमही दे. आणि भक्ती प्रेमाच्या सोबत जोडलेलं प्रेम अखंडपणे माझ्या जीवनामध्ये टिकून राहील. कारण जगामध्ये प्रेमाविना दुसरं समाधान देण्यासारखी गोष्ट कोणती नाहीच आहे. आणि जर ज्ञानामध्ये प्रेम नसेल, ज्ञानामध्ये भक्ती नसेल, तर ते प्रेम म्हणजे जसं एखाद्या विधवा बाईनं शृंगार करावा आणि अवघ्या गावभर फिरावं पण तिच्या शृंगाराला पतीविना किंमत नाही, तसं भक्तीमध्ये प्रेम नसेल, ज्ञानामध्ये प्रेम नसेल, तर ते ज्ञान त्या विधवा बाईसारखं आहे. आणि हे प्रेम जाणण्याकरता, हे इतकं प्रेम, अतिशय गोड प्रेम जाणण्याकरता जे शहाणे आहेत, जे सुरवाड आहेत, तेच ते प्रेमाला जाणू शकतील, नाथबाबा सांगतायत. आणि म्हणून हे भगवंता, मी तुला प्रार्थना करतोय, मला प्रेमाचं सुख दे, मला प्रेमाचं सुख दे. कारण या जगामध्ये प्रेमासारखं समाधान नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. हो, थोडक्यात अभंगाची सगळी पूर्वपीठिका मांडून टाकली, म्हणजे एखादं चरण राहिलं तर तुम्ही ओरडायला नको. प्रार्थनेचा विषय आहे प्रेम, अगदी अंडरलाईन करण्यासारखा आहे. कारण प्रत्येक चरणाला प्रेम हा शब्द जोडलेला आहे. परमार्थामध्ये प्रेम फार महत्वाचं आहे. कारण आताच्या जगामध्ये सगळ्या पदव्या विकत घेता येतात. पैसे फेकले की पदवी आहे. कोणती पदवी बिना पैशाची मिळत नाही. अहो, सगळ्या पदव्या, अगदी सध्याच्या काळात हरिभक्तीपरायण ही पदवी मिळवण्याकरता सुद्धा कष्ट नाहीत भैया. का? अहो सोपं आहे. मग धोतर घातलं, गंध लावला, गळ्यात 2 माळा घातल्या आणि एक कीर्तन आलं, झालं ना हा बाप. एक लक्षात ठेवा, परमार्थाचं सूत्र इतकं सुंदर आहे. कीर्तनकार किती चांगल्या गाडीतून येतो, किती सोनं घालतो, किती चांगलं बोलतो, किती लोकांची मनं रिजवतो, किती सुंदर गाणं करतो, किती पैसे घेतो, त्याचं जनमानसात किती स्थान आहे, त्याची प्रसिद्धी किती आहे. काय एक लक्षात ठेवा, या बाह्य गोष्टींकडं लक्ष देऊच नका. कीर्तनकार 2 तास कीर्तनात किती चांगला बोलतो यापेक्षा उरलेल्या 22 तासात तू कसा वागतो हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला समजतंय हे आनंदाचं आहे. हे फक्त कीर्तनकारांकरता नाहीये, नाही तर उद्यापासून तुम्ही बिन पाण्याचे कराल. हे सर्वसामान्यांकरताय. माध्यम फक्त कीर्तनकार आहे. अहो 2 तास आम्ही कीर्तनात फार देवासारखे बसतो, नाही का? आपल्यात मन आहे, गोगल गाय. कीर्तनात फार शाण्यासारखे बसतो आम्ही 2 तास, सोजवळपणाचा आव आणतो. पण एक आहे, 2 तास कीर्तनात किती चांगले बसतो यापेक्षा उरलेल्या 22 तासात किती जणांचे बांध करतो, किती जणांच्या टोप्या आपल्या डोक्यात घालतो, किती लग्न मोडतो, किती जणांचे संसार तोडतो, किती भावाभावांमध्ये फूट पाडतो, किती जणांची भांडणं कोर्ट कचेऱ्यापर्यंत नेऊन पोचवतो. 2 तास कीर्तनात किती चांगला बसतो यापेक्षा उरलेल्या 22 तासात किती चांगला वागतो हे सुद्धा समाजाने आपला आरसा आपण पाहिला पाहिजे. आपला आरसा आपण अनुभवला पाहिजे. आणि मग आताच्या काळात रवी बाबा, सहज एखादा पोरगा भजनात आला, जाणकार आहे, आपण काही वर्ष कीर्तनामध्ये, काही वर्ष गायन क्षेत्रामध्ये, काही वर्ष परमार्थामध्ये घालवली आहेत. आणि एखादा नवीन पोरगा कीर्तनात आला, भजनात आला, आणि त्याला म्हटलं, अरे बाबा टाळ नीट वाजव, तुला अजून जमत नाही, हळू वाजव. एवढं ऐकलं, म्हणला तुमचा टाळ आणि तुमचं भजन. भजन नाही, भजन. अरे काय, हा तुमचा टाळ, हे तुमचं भजन, तुमचं तुम्ही. मेलो तरी परत इकडे येणार नाही. अरे पण इतकं का रागवतो? मग माझ्या बापाचं नाही मी आजपर्यंत ऐकलं, तुमचा काय ऐकून घेणार आहे? इतका माणसांना क्रोध आहे, इतका माणसांना राग आहे आजच्या काळामध्ये. पोराला बापाचा राग आहे. एखादा बाप सहज म्हणतो, अरे फार केलंय रे आम्ही तुझ्या करता, नाही का?
एक महाराजांचं प्रमाण आहे. उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. केला भोगवटा, केला भोगवटा आम्हालागी. उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. केला भोगवटा केला भोगवटा राखीला दारवंटा. राखीला दारवंटा. उपवास पारणे राखीला दारवंटा. केला भोगवटा आम्हालागी, केला भोगवटा आम्हालागी. आम्हाला बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव. काशाई माता की जय. बस आजी, कुठपर्यंत आलतो आपण? तू म्हणाल तोच आजपर्यंत कुठपर्यंत आलतो? माणसांचं याच आहे, 2 मिनिटात विसरून जातात. आठवतंय का कोणाला? आ अगदी बरोबर आहे. आता तुम्ही जागेवर आहात सगळे. हा, प्रत्येक बाप सांगतोय आपल्या पोराला, अरे मी काय केलं? उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी. बाप करी जोडी लेकुरा दिवणी. बाप करी जोडी लेकराची होडी. आपुली करवंदी वाला मुली, आपुली करवंदी येती गेला निराती साधनी. घडिये माग धारे खानी. घडिये माग खानी खानी. क्या बात है, आज के आनंद की जय. काय करत नाही हो बाप. बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपुली करवंडी वाळोनिया. त्या बापानं सांगितलं, अरे खूप केले तुझ्या करता. अरे कदाचित मी गेलो, कुत्र नाही रे विचारायचं तुम्हाला. अरे केलंय मी तेवढं म्हणून सांगतोय ना. अरे कुत्र नाही विचारायचं. एवढा रागवला तो पोऱ्या. अरे मी गेलो तर पोरग पळत पुढे आलं, म्हणलं बाबा मरून बघा 13व्याला बुंदी. एवढा राग आहे पोरांना आजच्या काळातल्या. पोरांना बापाचा राग आहे, पोरीना आयांचा राग आहे, सासवांना सुनेचा राग आहे, सुनेला सासवांचा राग आहे. प्रत्येक जण रागामध्ये आहे. प्रत्येक जण, कुणाचा नाही कुणाचा राग मनामध्ये धरून बसलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, हा राग संपवावा, हा क्रोध संपवावा. कारण क्रोधाने सगळं उद्ध्वस्त केलंय हो. हा क्रोध संपवावा असं वाटत असेल तर क्रोधावरती सगळ्यात मोठं औषध आहे, ते म्हणजे शांती. सगळ्यात मोठं औषध आहे शांती. जीवनामध्ये शांती आली, क्रोध आपोआप वजा होतो, नावाची नाही. आणि ही शांती नाथ बाबांना निश्चित शरण आलेली आहे. आणि नाथ बाबा त्या शांतीच्या अद्वैत अशा भावावरती आरूढ झालेले आहेत. किती शांती असावी हे नाथ बाबांकडून शिकावं.
असा शांतीचा ब्रह्म असणारे नाथ बाबा आजच्या अभंगामध्ये प्रार्थना करतायत आणि त्या प्रार्थनेचा विषय आहे की देवा नुसतं ज्ञान मला नकोय, मग त्या ज्ञानाच्या सोबत मला भक्ती दे आणि नुसती भक्ती नाही तिच्याबरोबर प्रेम दे. ज्ञान पाहिजेच, ज्ञान असं नाही अजिबात नको असं नाही, ज्ञान गरजेचंच आहे. कारण ज्ञान नसेल तर जगामध्ये फार अवघड आहे. व्यवहारात ज्ञान गरजेचं आहे, प्रत्येकाने शिकायला पाहिजे, सुसंस्कृत व्हायला पाहिजे आणि सुसंस्कृतपणाबरोबर सुशिक्षित व्हायला पाहिजे. ज्ञान गरजेचं आहे, नसेल ज्ञान तर. एकानं विचार केला, मुंबईमध्ये चांगला कामाला होता भैया फौजदारीत. म्हणलं काय खरं आहे इथं रात्रंदिवस मरमर मरायचं, एवढे कष्ट करायचे, एवढे कष्ट करायचे, ते करायचे, फक्त 20-25 हजार रुपये पगार, काय होणार आहे एवढ्यात. मग मला जाऊ गावाकडं, शेती आहे 5-10 एकराची, कसता येईल, काम करता येईल आणि चांगलं कमवता येईल, याच्यापेक्षा आनंदात राहता येईल, जगता येईल गावाकडं. गड्या आपला गावच बरा. नोकरी सोडली मुंबईतली, ती फौजदारकीची नोकरी सोडली, नोकरी सोडून गावाकडे आला. काय ती 5-10 एकर काय जमीन असेल ती कसायला सुरुवात केली. पण एक लक्षात ठेवा, शेती करायचंही ज्ञान पाहिजे. मी व्यवहारातलं ज्ञान तुम्हाला सांगते, शेती करायचंही ज्ञान पाहिजे. पाऊस पडल्यानंतर किती दिवस वापसा व्हायला पाहिजे याचं ज्ञान पाहिजे. वापसा झाल्यानंतर किती दिवसांनी पेरायचं याचं ज्ञान पाहिजे. पेरताना कशा पद्धतीनं पेरायचं याचं ज्ञान पाहिजे. त्या पाबारीमध्ये त्या चाड्यामधून किती दाणे सुटले पाहिजेत याचं ज्ञान पाहिजे. यांनी शहाण्यानी पहिल्यांदा हातात घेतली ती पाबार आणि त्या चाड्यातून धान्य सोडताना एकाऐवजी 4 दाणे सोडले. तुम्ही जागे आहात ना? हा, 4 दाणे. ते दाणे एवढे झाले बाबा की त्या 4 दाणे त्या भूमीत पडल्यामुळं ते दाणेच दडपले आणि दडपल्यामुळं ते सगळं पिकच विरळ झालं, आलंच नाही उगवून. दाण्यावर दाणा पडल्यानंतर कसा उगवणार आहे? तो मातीतच पडला पाहिजे तर तो रुजतो. ते विरळ आलं आणि जसं विरळ आलं, जिथं 10 पायल्या ज्वारी व्हायला पाहिजे होती तिथं 1च पायल्या गेली, 9 पायल्या बोंबलत. मला अवघड आहे यार, मला वाटलं होतं शेतीमध्ये चांगलं आहे, पण म्हटलं शेतीत अवघडच आहे, काही शेतीचं खरं नाही, सोडून देऊ म्हणले शेती. मी ज्ञानाबद्दल तुमच्याशी बोलते. सोडून देऊ म्हणला शेती. मग दुसरं काय करायचं? जेवढे पैसे होते तेवढे कारणी लावले होते. नंतर त्यांनी जाता जाता पाहिलं नेमकी नदी आहे आणि नदीवरती एक मासेमार आहे आणि तो मासेमार त्याचं ते जाळं लावलेलं आहे आणि ते मासे काढण्याचं पकडण्याचं काम त्या जाळाला चाललेलं आहे. त्याच्या जवळ गेला, त्याने तो सगळा उद्योग पाहिला. त्यांनी ते दोर सोडलेला होता, त्या दोरीला ते त्या जाळ्याला ती दोर सोडून मग ते खाली त्या माशांना अडकवण्याचा प्रयत्न त्या जाळ्यामध्ये चालू होता. त्याच्या जवळ गेला, काय रे किती मिळतात? म्हणलं असतील 200-300 रुपये रोज मिळतात. म्हणलं बरं आहे की, 200-300 काय कमी आहेत? बरं कष्ट काहीच नाही ना, नुसतं जाळं लावायचं, वरून दोर सोडायचा, त्या गळाला मासा अडकला की जाळ्यामध्ये ओढून घ्यायचा, सोपं आहे आणि परत 300 रोज आहे. म्हणला बरं आहे गाड्या, हा धंदा चांगला आहे. त्यांनी जाळं विकत घेतलं, ते दोर विकत घेतला, तो गळ विकत घेतला, काय त्याला पैसे घालवायचे ते घालवले, पण ज्ञानच नाही ना कसे पकडायचे. ते जाळं टाकलं, तो गळही लावला, पण त्याच्याकडून तो जिथं जायला पाहिजे तिथं गेलाच नाही आणि उगच त्या गळाला मासे आले, पण ते झुंगे. तुम्ही समजून घ्या आता. अरे बाबाला फार हसू आलं. आता काय म्हणतात त्याला माहित नाही, आमच्या इकडे तेच म्हणतात. अगदी बारीक, अगदी बारीक. अटे एवढे झुंगे मासे लागले त्या हाताला. अरे काय आले त्याच्यामध्ये? अरे काय म्हणला, धंदा खोटा आहे, याच्यातही काही मजा नाही. अहो त्याला ज्ञानच नाही ते कसे पकडायचे, तर कशी मजा येईल? हेट म्हणला, हा पण धंदा खोटा आहे. मग दुसरा बघूयात. आता हे रात्रभर चालेल, दुसरा बघूयात काहीतरी. आणि नेमकं जाता जाता मजा अशी झाली रोहिदास भैया, जाता जाता त्याची गाठ पडली एका कीर्तनकाराबरोबर. चाचलाच चालला होता तो,
असलाच चालला होता, नेमकी गाठ पडली. जय हरी, जय हरी. पाहिलं कुठल्या आपण काय कसं सगळा 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 परिचय झाला. बोलता 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 अहो जशी गावापर्यंत गाडी आली, दोघांची चर्चा चालू आहे. जशी गाडी थांबली, थांबल्याबरोबर अहो सगळी 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 माणसं पळत पळत आली. या महाराज जय हरी, या महाराज जय हरी. वाटच बघताय 4-5 गाड्या पुढे लागलेल्या होत्या. लगेच महाराजांना फुलाचं आणि ती रांगोळी काढलेली त्या फुलाच्या रांगोळीहून नेलं. ओवाळणी झाली. आहा हा काय ते जेवण सांगावं. लाडू काय, गुलाबजाम काय, पुऱ्या काय, बासुंदी काय, काला खट्टा काय. तोंडाला नका पाणी, मला उपवास आहे. अहो असं सुंदर जेवण. बरं हे त्याच्या बरोबरच आहे, हे रोज नवीन धंदा करणार ते कीर्तनकारा बरोबर. अहो ते सगळं जेवणाचा थाट पाहिला, जेवणाचा थाट झाला. मग त्याला वरून शाल श्रीफळ नारळ मिळालं. कीर्तनात आला, कीर्तन केलं आणि जसं कीर्तन झालं मग त्याने पाहिलं पाकिट आहे. नुसतं पाकिट नाही, साडी आहे. नुसती साडी नाही, नारळ आहे, शाल आहे, श्रीफळ आहेत. अरे काय म्हटलं, काय कमी आहे या क्षेत्रामध्ये. म्हणला धंदा भारी आहे. म्हणला महाराज माझी इच्छा आहे. कोणती? माझी इच्छा आहे मला तुमचं शिष्यत्व द्या. ते म्हणले तथास्तु, तुझी इच्छा आहे घे शिष्यत्व. झाला महाराजांच्या बरोबर तयार झाला. महाराजांच्या बरोबर बसला, गाडीत निघाली गाडी. महाराजांना मध्येच डुलकी आली. रात्र झालेली होती. त्यांनी तरी बिचाऱ्यांनी किती जागायचं, दिवसात 4-4. हरिदास भैया त्यांनी तरी किती जागायचं. रात्रीच्या 2 वाजता झोप आली. तसं ती कीर्तनकार झोपून गेलं त्या सीट वरती. पण ह्याला मात्र झोप नाही, जागा आहे. त्यांनी जसं पाहिलं ते महाराजांची बॅग ओढली. आहा हा हा म्हणले याच्यात तर मजा आहे का. आतमध्ये 10-15 पाकिट. म्हणला आपली चांदी आहे. जशी उघडली ती पाकिट ताब्यात घेतली, ती बॅग घेतली, तसा त्या गाडीतून पळाला. जसा पळाला असा दम फुटलाय त्याला, त्याचा ऊर भरून आलाय, श्वास चढलाय त्याचा, त्याला दम लागलेला आहे. फुटेपर्यंत त्याचं पळणं चालू आहे. इतका पळतोय, इतका पळतोय, इतका पळतोय. पण काय दुर्दैव, पळता 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 नेमका एका चोरांशी सामना. आणि जशी पहाटेच्या 3 वाजता चोरांची याची टक्कर. हे कुठं चाललास. त्याची बोबडी चोळली. चोरांना बघितल्यावर काय माणूस हसतोय वे, बोबडीच त्याची. म्हणलं क क क काय झालं. ते म्हणले येड्या क क क काय आहे त्याच्यात ते दाखव. म्हणला ओ क क क काहीच नाही त्याच्यात. ते म्हणले फार शहाणा झालास का काय, दाखव पिशवी दाखव. अहो जशी पिशवी दाखवली ते पाकिट सगळं आणि ती पाकिटो पाहिलं. अरे याच्यात तर माल आहे, साधा नाही. अरे म्हणले याच्यात लाखभर रुपये आहेत. जशी ते लाखभर रुपयाचं ती पिशवी सगळी ताब्यात घेतली आणि जशी ताब्यात घेतली याचं काय करायचं. चोर म्हणली याला असं सोडणं काय बरोबर आहे का. मग टांगा उलटा झाडाला, टांगा उलटा. अहो म्हणलं माझा काय दोष आहे याच्यात. अहो मी नाही कीर्तनकार असं. मग आता उलटा टांगलाच पाहिजे. खोटं बोलतो. घेतली दोरी, त्याला उलटा टांगला, डोकं खालीन पायवर. जसा उलटा टांगला रात्रभर अडकला. रात्रभर इतका कणला पण सोडवायलाच कुणी नाही. इतका इतका ओरडला, सोडवायला कुणी नाही. भल्या सकाळी नेमकं एकानं जाताना पाहिलं, आवाज दिला, आवाज थांबा, मला वाचवा, मला सोडा. तर म्हणले एवढी हाऊस होती तर सरळ तरी टांगून घ्यायचं. अहो म्हणला मला कसली आली हाऊस, मी टांगून येण्याकरता आलोय का इथं. अहो मला टांगवलंय कुणी. अहो चोरट्यानी. खाली तर उतरवा मग सगळं सांगतो. जसं खाली उतरवलं आणि खाली उतरवलं. अरे झालं काय. अरे म्हणला सगळं खोटं आहे मला का. अरे म्हणला आजपर्यंत माझ्या लक्षात आलं, खेती करणे गया तो लांगा लुंगा. काहीच नाही मिळलं. खेती करने गया तो लांगा लुंगा, मछली पकड़ने गया तो झांगा झुंगा, और कीर्तनकार बनने गया तो उल्टा टांगा. विठ्ठल विठला 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 विठला. मला का सांगायचंय, तुम्ही विनोद सोडा. कोणत्याही क्षेत्रात असा ज्ञान असेल तर मजा आहे. ज्ञान नसेल तर काय मजा आहे.
पण महाराज हे काय नुसतं ज्ञान आलं अभिमन्यू महाराज की नुसत्या ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान तरी होय ज्ञान गर्वताठा तरी होय ज्ञान गर्वताठा अभिमान तरी होय ज्ञान गर्वताठा तरी होय ज्ञान गर्वताठा. वा 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 तुका म्हणे नरकी घाली अभिमान अभिमान नरकाला घालणार आहे. त्याच्यामुळे नुसतं ज्ञान आलं की त्याच्या पाठीमागे अहंकार आहे. ज्ञानोबारे फार गोड सांगतात नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. हे अहंकार आहे ना साधी गिराईकच पकडत नाही. त्याची गिराईक फार भारी असतात. ते हिड्या कपाळ्याच्या नादी लागतच नाही साध्याच्या तर नाहीच नाही. त्याची गिराईक भारी आहेत जी फार उच्च पदावरती गेलेली आहेत. त्या गिराईकांना नाही अहंकाराने पकडलेलं आहे. म्हणून जिथं नुसतं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या पाठीमागं अभिमान आहे. म्हणून नाथ बाबांनी प्रार्थना केलेली आहे देवा मला नुसतं ज्ञान नको मग त्या ज्ञानाच्या बरोबर काय दे हे पहिल्या भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा भक्ती ज्ञान नको देवा भक्ती ज्ञान नको देवा भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमवीण ज्ञान नको देवा अनुभव नित्यनया अनुभव नित्यनया दया माझी प्रेम सुख दे 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 भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा क्या बात आहे सुंदर स्वरानंद. महाराज म्हणतायत मला नुसतं ज्ञान नको देऊ का त्या ज्ञानाच्या पाठीमागं अभिमान आहे अहंकार आहे. म्हणून नुसतं ज्ञान देऊ नको ज्ञान दे जरूर दे पण त्या ज्ञानाच्या बरोबर भक्ती दे आणि प्रेम दे. कारण ज्ञानाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय प्रेम आणि ज्ञान हे आंधळ आणि पांगळ आहे. आंधळ आणि पांगळ आहे दोघं एकमेकाला पूरक आहेत. पण कुणी तशी भक्ती केली का की ज्या भक्तीच्या योगानं ज्या प्रेमाच्या योगानं आणि ज्या ज्ञानाच्या योगानं परिपूर्ण अवस्थेला कोण गेलं. म्हणून तुम्ही त्याची मागणी करताय. नाथबाबा म्हणले मी तसं बोलतच नाही पहावे पुराणी कोरडं सांगायचंच नाही की ज्या ज्ञानाच्या बरोबरीनं भक्ती आणि प्रेम पुरेपूर मिळालं अशी व्यक्ती असा सद्गुण म्हणजे सांगू तुम्हाला एकेकाळी राजस्थान म्हटलं की त्या राजस्थानमध्ये रजपूत म्हटलं आणि रजपूत म्हणलं की मेडत आणि मेडत म्हटलं की त्या मेडतचा असा पराक्रम होता असा क्रोध होता
होता की त्या पराक्रमाच्या क्रोधाच्या बळावरती जसं महाराष्ट्र म्हटलं की मराठा, तसं राजस्थान म्हटलं की राजपूत. हे समीकरण एवढं जबरदस्त निष्ठेकरता प्रसिद्ध असणारा राजपूत की ज्या घराण्याचा पराक्रम आजही सुवर्णाक्षरामध्ये लिहावा असं हे राजपूत घराणं. आणि त्या राजपूत घराण्याच्या वेलीवरती रतनसिंग राठोड, आणि त्या रतनसिंग राठोडाच्या पदरी खरं तर क्रोधाच्या पराक्रमाच्या वेलीवरती कमळ पुष्प जन्माला यावं. सोपी गोष्ट नाही. कमळ पुष्प जन्माला यावं. आणि अशा पद्धतीनं अशी एक सुंदर कन्या जन्माला आली की ज्या कन्येला पाहिल्यानंतर या सगळ्या घराण्याचा हा पराक्रमाचा इतिहास एकीकडं आणि या लेकीची अद्भुत भक्ती आणि प्रेम एकीकडं होऊन जातं. भक्तीचा सर्वोच्च बिंदू आहे, प्रेमाचा सर्वोच्च बिंदू आहे. आणि म्हणून खरंच जी त्या भगवती आणि भगवान श्याम सुंदराच्या सोबत जिनं स्वतःचं अनुसंधान साधून घेतलं, म्हणून त्या बापानं प्रेमानं तिचं नाव ठेवलं मीरा. मीरा, अरे जिच्या नुसत्या नावाने उद्धार आहे जगाचा. इतकं सुंदर. एक लक्षात ठेवा, संस्कारी गोष्ट आहे. काळजीपूर्वक ऐका. आपले आईबाप कसे आहेत, खाणारे आहेत, पिणारे आहेत, वाईट बोलणारे आहेत, वाईट आचरण करणारे आहेत, लफंगी करणारे आहेत, चोरटे आहेत, रोज घरात रामायण घडवणारे आहेत, कसे आहेत माहीत नाही. आपले आईबाप कसे आहेत आपल्या हातात नाही, पण आपण कुणाचा आईबाप व्हायचं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. चांगल्याचा का वाईटाचा हा प्रश्न आपला आहे. महाराज, ही लेक जन्माला आली ही अशी तशी नाही. तिच्यावरती खरं तर तिच्यामध्ये ज्ञान आहे मागच्या जन्माचं. का? तिनं स्वतःला बंद केलं, डोळे बंद केले त्या अवस्थेमध्ये, त्या बाल्यावस्थेमध्ये सुद्धा, त्या मीरेला बाल्यावस्थेमध्ये सुद्धा डोळे बंद केले की आठवायचं मी मागच्या जन्मातली गोपी आहे. जी रास क्रीडेमध्ये, जी गोवर्धन लीलेमध्ये माधवी नावानं सम्मिलित झालेली आहे. आणि त्या माधवीनं भगवंताला त्या गिरीधर लीलेमध्ये पाहिलेलं आहे. आणि त्या गिरीधर लीलेमध्ये पाहिलेली ती माधवी नावाची गोपी या जन्मामधली मीराबाई आहे. तिला आठवायचं मी मागच्या जन्मातली गोपी आहे, माझ्यावरती ते संस्कार आहेत. आणि त्या संस्कारानं अगदी लहान वयापासूनच ते भगवंताच्या भक्तीत मग्न आहे. एवढी 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 मग्न झालेली आहे नेमकं. आणि थोडी बारीक आहे, लहान आहे, तिच्या घरापुढून वरात चाललेली आहेत. संकेत दादा वाद्य वाजतायत, सुंदर वाद्य वाजतायत, जितकी सुंदर तुम्ही वाजवता, सुंदर वाद्य वाजतायत. आणि त्या वाद्यांना ती आकृष्ट झाली. पाहिलं तिनं बाहेर, अरे काय चाललंय. आणि जसं पाहिलं, अरे सुंदर वरात आहे, त्या वरातीमध्ये सगळे वाजवणार आहेत, सुंदर पद्धतीने त्यांचं वाजवणं चाललेलं आहे. सगळ्या मुलं मुली नाचतायत, सगळेजण त्या तालावरती बेधुंद झालेले आहेत, अगदी बेधुंद होऊन नाचतायत, नशेत आहेत, ग्लानीमध्ये आहेत, ऊर्जेमध्ये आहेत. आणि नाचता नाचता लक्षात आलं पाठीमागं रथ आहे, त्या रथामध्ये नवरा आहे, त्या रथामध्ये नवरी आहे आणि त्यांची वरात चालू आहे. काळजीपूर्वक ऐका. नुसतं ज्ञान नाही, त्या ज्ञानाच्या सोबत भक्ती आणि प्रेमाचा अद्वैत म्हणजे मीराबाई आहे. पाहिलं तिने एवढी सुंदर वरात चाललेली आहे. आणि जसा तिनं तो नवरदेव पाहिला, ती नवरी पाहिली, तिच्या बाल मनाला प्रश्न पडला. आता जसे समोर सगळ्या मुली आहेत ना, कधीतरी एखाद्या लग्नात जातात, लग्नात गेले की त्या मनोरे रचतात. माझंही असंच होईल, हा माझंही असंच लग्न होईल, माझेही वडील माझ्याकरता इतकं खर्च करतील, मीही एवढ्या थाटामाटात नांदायला जाईल. जसं मुली मानस करतात, जसं मुली मनोरे रचतात ना, तसं मीराबाईंनी मनामध्ये विचार केला, अरे एवढा सुंदर नवरदेव आहे, एवढी सुंदर नवरी आहे, एवढी सुंदर वरात आहे, एवढे सुंदर नाचणारे आहेत, म्हणजे मी सुद्धा कुणाची तरी नवरी आहे, म्हणजे मला सुद्धा कोणीतरी नवरदेव आहे. कसा असेल, कसा दिसत असेल, पण मला तर माहिती नाही, मी लहान आहे. मग म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकते, आणि ती व्यक्ती आहे माझी आई. आई जाग्यात ना, जाग्या असल्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण लोकांना
परमार्थ म्हटलं की झोपा लागतात. ह्याचपर्यंत मी अनुभवलेलं गुणोत्तर आहे. विनोद म्हणलं की हे मजा, पण देव भक्ता इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञाना हिरहित इतरा, भक्ती ज्ञाना हिरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञाना हिरहित इतरा, भक्ती ज्ञानाविरहित इतरा, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञानाविरहित इतरा प्रेम भर वैराग्याचा युक्ती भराव्या. संत संगे अंतरंगे, संत संगे अंतरंगे नाम बोले. संत संगे अप्रतिम. महाराज म्हणतात देव भक्ताच्या व्यतिरिक्त इतर गोष्टी कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये करूच नयेत. त्याच्याकरता कीर्तन नाहीयेत लापड बोलण्याकरता. एक लक्षात ठेवा, मला नेहमी वाटतं एक वेळ तुम्हाला कीर्तनकार नाही आवडला चालेल, त्याचं कीर्तन नाही आवडलं त्याहून चालेल, पण त्या कीर्तनकाराच्या कीर्तनाने तुम्हाला भगवंत जरूर आवडावा. एवढ्या करता कीर्तनकारांना बोलावं आणि ऐकणाऱ्याने ऐकावं. विनोदाची अपेक्षाच करू नये, अपेक्षाच करू नये. ज्या वेळेला मीराबाईनी ते सगळं पाहिलं, त्या आईच्या जवळ गेली आणि त्या आईला विचारलं, आई ग, आई अंथरुणाला खेळलेली आहे, आजारी आहे, शेवटचा श्वास मोजतीये. आणि जसं त्या आईच्या जवळ गेली आणि मीराबाईनी विचारलं, आई ग मला सांग ना, बाहेर एवढी सुंदर वरात आहे, आई कोणीतरी नवरा आहे, कोणीतरी नवरी आहे, नाचणारे वराती आहेत, कलवरे आहेत, कलवरे आहेत आणि सगळं 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 सुंदर संगीत चालू आहे. आई ग मला सांग ना, माझंही असंच लग्न होईल ना? होय बाळे, तुझं पण असंच लग्न होईल. आई मग सांग ना, माझं लग्न होणार आहे ना, मग मी नवरी होईल? होय, तू नवरी होशील. मग आई मला सांग, जर मी नवरी होणार असेल, माझा नवरा कोण आहे? आता त्या आईने कसं सांगावं, इतक्या बालवयातल्या लेकीला कसं सांगावं तुझा नवरा कोण असेल, काय करावं? या मीराबाईंनी त्रस्त केलं. आई सांग ना, माझा नवरा कोण आहे? आई बोल ना, माझा नवरा कसा आहे? आई सांग ना, माझा नवरा कसा दिसतोय? आई बोल ना, माझा नवरा कुठे आहे? या आईला प्रश्न पडला, या पोरीला तर आता गप करायला पाहिजे. त्या आईला एकच विचार सुचला आणि त्या आईनं त्या विचाराच्या अंती सांगितलं, मिरे तो समोर द्विभुज रूपामध्ये आहे, जो देहुडा उभा आहे, ज्याने ओठावरती बासरी धारण केलेली आहे, ज्याने पिवळा पितांबर नेसलेला आहे आणि ज्याच्या डोक्यावरती सुवर्णाकार मोर मुकुट आहे, तो श्याम सुंदर कृष्ण परमात्मा तुझा पती आहे. मने देवाईचा करावा सांभाळ, मने देवाईचा करावा सांभाळ, हसे दिवे लाल मीराबाई, हसे दिवे लाल मीराबाई. म्हणे देवाईचा किती समर्पक, सुंदर. म्हणे देवा हिचा करावा सांभाळ, असे ती लढीवाळ मीराबाई. त्या आईनं तेवढ्या प्रेमामध्ये सांगितलं, तो समोरचा तो श्याम सुंदर आहे ना, सर्व सर्वेश्वर कृष्ण परमात्मा मिरे, तो तुझा पती आहे. आई विनोदात बोलून गेली हो, पण काय सांगू तुम्हाला, आई विनोदात बोलून गेली, पण त्या आईच्या विनोदाच्या शब्दांच्या परिणामाचं गुणोत्तर मीराबाईमध्ये झालं. मीराबाईच्या मनामध्ये एक विषय
सिद्ध झाला की माझा पती फक्त कृष्ण आहे. का? माझ्या आईने मला सांगितलंय. आजकाल आयांनी संस्कार करायचे तर आपल्या मुलीवरती योग्य काय आहे अयोग्य काय आहे आईच म्हणतात. अहो तिला मोबाईल पाहिजे, साधा नाही ऍपल द्या. आणि काय बिघडलं तुम्हाला? दिले 70,000. कुठं बिघडते? पोरगी आज नाही उद्या नवऱ्याच्या घरी निघून जाईल. कोण करायचं तिचे लाड? आज ऍपल देतोय, पण पुढच्या काळात ती ऍपल घेऊन पळून जाणार आहे. आपल्या मुलीवरती काय संस्कार करायचे हे खरंच मीराबाईंच्या आईकडून शिका. अंथरुणावर खेळलेली आई आहे. त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या मीराबाईला सांगितलं तो समोरचा सर्वेश्वर कृष्ण परमात्मा तुझा पती आहे मिरे. आणि त्या शब्दांनी मीराबाईंच्या जीवनामध्ये एवढी क्रांती झाली. मीराबाईंनी मनोमन मान्य केला हा कृष्ण माझा पती आहे. सांगितलं देवा माझी लेक मी तुमच्या ताब्यात दिली. आता माझी चिंता मिटली. नका दुजावर पाहू आता, पाहू आता, नका दुजावर पाहू आता. तिने केला से माझा अंगीकार, तिने केला से माझा तिने केला असे माझा अंगीकार, नका तुझा वर पाहू आता. आता मला दुसऱ्या पतीची गरजच नाही. माझा पती मी निवडलाय. आणि जसं त्या आईनं जबाबदारी जरी दिली, देवा माझ्या लेकीचा स्वीकार करा, माझ्या लेकीला सांभाळा, इथून पुढे माझी लेक मी तुमच्या ताब्यात देते. एवढं सांगितलं आणि ती आई मरण पावली. ती आई निघून गेली. अक्षरशः त्या मीराबाईंचा संगोपन, तिचा बाल्यकाळ त्यांच्या आजोबांनी दुधाजी राठोडांनी पार पाडला. आणि जसा त्या लेकीचा बाल्यकाळ संपला आणि त्या मीराबाईंच्या आयुष्यामध्ये पुन्हा एक वळण आलं. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या त्या मेळतमध्ये एक महान संत आलेले आहेत, माधवेंद्र स्वामी नावाचे. ते माधवेंद्र स्वामींचा असं विशेष आहे, त्यांच्या देवपूजेमध्ये इतका सुंदर परमात्मा आहे, इतका सुंदर लढीवाळ कान्हा आहे, इतका सुंदर लढीवाळ कृष्ण आहे. त्या मीराबाईला सांगावं, मिरे तू या कृष्णाची सेवा कर. काय भाग्य असावं, ज्याच्या सोबत विवाह करावा त्याची सेवा करण्याचा योग यावा. बस आनंदाला पारावार नाही. त्या एवढ्याशा कृष्णाची सेवा करावी, त्याला खाऊ घालावं, त्याला पिऊ घालावं, त्याला पाणी पाजावं, त्याला आंघोळ घालावी. आपण आपल्या मुलाकरता जेवढं करतो ना तेवढं देवाकरता करून बघा. एक दिवस तो तुमच्या दारात उभा राहील. हे मीराबाईनं सिद्ध केलं. एवढी सेवा, त्याला झोपवायचं, त्याला उठवायचं, त्याला आंघोळ घालायची, त्याला तेल लावायचं, त्याला पावडर लावायची, त्याचा शृंगार करायचा, त्याला कपडे घालायची, त्याला खाऊ घालायचं, त्याला पिऊ घालायचं, त्याला बडीशोप द्यायची, जे 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 काही उपचार असतील ते माणसासारखे. एवढी सेवा केली त्या मीराबाईंनी. आणि त्या माधवेंद्र स्वामींनी ती सेवा पाहिली आणि जाताना म्हटले, आता मात्र मला निघायला हवं. बेहता पाणी चलता साधू, आता निघायला पाहिजे मला, माझी निघण्याची वेळ जवळ आली. पण मिरे तू एवढी सुंदर सेवा केलीस, माझ्या कन्हैयाचे एवढे लाड केलेस, बोल मी प्रसन्न आहे तुझ्यावर, काय पाहिजे तुला? म्हणली नक्की द्याल महाराज. अगं बोल तर, जे म्हणशील ते मी तुला देतो, काय पाहिजे? बस मेरे बस की बात हो, तुझे जरूर दूंगा, बस मेरे बस की बात हो. कारण तू तर राजकन्या आहेस,
तू मागशील ते मला देणं कठीण आहे, पण जर माझ्या कक्षेत असेल तर मी नक्की देईल. म्हणली महाराज तुम्ही मला देण्याकरता प्रसन्न झालेला आहात. माझी एकच इच्छा आहे, ज्या कन्हैयाची मी पूजा केली तो कृष्ण मला पाहिजे. आजच्या काळात पोरांना कृष्ण नाही लागत, त्यांना 7-12 लागतो. देव नाही लागत, त्याला आईबापाची इस्टेट पाहिजे. देवाची जमीन लागते पण देव लागत नाही. अहो कित्येक गावांची तरा आहे, त्या जमिनी करता देवाच्या खटल्या आहेत, निकाल आहेत न्यायालयात, उच्च न्यायालयात. देवाची जमीन पाहिजे, देव नको. किती दुर्दैव आहे म्हणावं. आणि याला कारण जर काय असेल तर कलियुग आहे. कारण कलियुग आहे. या मीराबाईंनी सांगितलं मला काही नको, मला कृष्ण पाहिजे. त्या माधवेंद्र स्वामींनी सांगितलं मिरे माफ कर, मी तुला पाहिजे ते देईल, माझा कृष्ण नाही देणार. म्हणजे मला कृष्णच पाहिजे, मी कृष्ण देणार नाही. तो कृष्ण झोळीमध्ये टाकला, निघाले माधवेंद्र सरस्वती. निघून गेले ते माधवेंद्र स्वामी. अहो ते निघून गेले, पण माझ्या ऐका, ते जसे निघून गेले मिरेनं अन्नच सोडलं, पाणीच सोडलं. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. सगळे 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 घरातले अहो अक्षरशः. आणि काय करावं या पोरीला, एवढे एवढे तिच्या करता उदार झाले. आणि काय करावं या पोरीचं समजूत घालतायत हर तऱ्हेनं, आणि तिला मनवतायत, तिचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करतायत. पण काही केल्या ती पोरगी ऐकेना, अन्न येईना, पाणी येईना, अस्वस्थ झालेल्या आहेत मीराबाई. आणि आता काय करायचं, या बापानं विचार केला, अरे कुठं शोधायचं त्या महात्म्याला. साधूचं ठिकाण आहे, साधू कुठं जातो हे सांगतं? कोण सांगणार आहे साधू कुठं जातो, कुठल्या ठिकाणी जातो, कुठं राहतो? अहो साधू थांबतच नाही आणि दिसतही नाही. आत्ता निघालाय, कुठं गेला असेल माहित नाही. कुठे शोधायचं, कुठल्या तीर्थात शोधायचं? लाख प्रयत्न केले, लाख कोशिश केले. अहो मीराबाईंची अवस्था अशी आहे, अहो अक्षरशः त्याच्या रंगामध्ये रंगून गेलेल्या आहेत मीराबाई. अक्षरशः दिवाण्या झालेल्या आहेत मीराबाई. सतत त्याचं चिंतन आहे, सतत त्याचं स्मरण आहे. है आँखवा जो शाम का दर्शन किया करे, आहा, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा हाथ की, हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. ला 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 कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं. मेरा गोविंद गोपाल गाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी रे लगन. बढ़िया वाह अभिमन्यू दादा.
असं वाटतंय आलो आता अनुपजींच्या सभेत आले. सुंदर ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. राणा ने विष दिया मानो अमृत दिया. काय सुंदर सुंदर प्रसंग सांगतात. आता दादानंतर मी गाणं योग्य नाही. राणा ने विष दिया मानो अमृत दिया. मीरा रानी दीवानी बहाती चली वो तो गली गली हरे गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो हरे गुण गाते गाते चली. ऐसी लागी लगन लागी लागी लगन लागी लागी रे लगन लागी लागी लगन लागी लागी रे लगन. अक्षरशः त्या भावामध्ये मीराबाई इतके उत्स्फूर्त झालेले आहेत. त्यांना काही 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 आठवत नाही. वेड झालेले आहेत. त्या कृष्ण भक्तीमध्ये रममान झालेले आहेत. मीराबाई स्मरण करतायत, आठवतायत त्या कृष्णाला, त्याचं स्वरूप आठवतायत. माझा कृष्ण सुंदर आहे, देवडा आहे. किती सुंदर बघा ना. 2 मिनिटाकरता तुम्ही डोळे मिटले ना, झोपू नका. झोप 2 मिनिटाकरता डोळे मिटा म्हणलं की घेतील चान्स. 2 मिनिटाकरता डोळे मिटा बघा. कधीतरी प्रभूला डोळ्या पुढे आणून बघा. 2 मिनिटाकरता डोळे मिटा बघा. त्यांनी एक पाय दुसऱ्या पायावरती दिडका ठेवलेला आहे. देवडा आहे तो. त्यांनी सुंदर पाय एकावरती एक देवडा दिडका ठेवलेला आहे. अतिशय सुंदर त्याची नख आहेत. अतिशय सुंदर नाजूक. अगदी त्या मुक्तकेशी नावाच्या त्या वेश्येनं सुद्धा त्याच्या चरणाला लाजावं इतके सुंदर नाजूक कोमल चरण त्या भगवंताचे आहेत. या मीराबाईंची दृष्टी वरती गेली. त्यांनी पिवळ्या रंगाचा सुंदर पितांबर धारण केलेला आहे. आणखीन वरती गेलं, त्याच्या कमरेचा करदोटा पाहिला. त्याला काय सुंदर मोती लावलेले आहेत, त्याला काय सुंदर हिरे लावलेले आहेत. त्याचं वक्षस्थळ पाहिलं, इतकं सुंदर आहे. त्याची बेंबी पाहिली, इतकी सुंदर आहे. अहो लक्ष गेलं आणि सुंदर अशी त्याची छाती, त्याच्यावरती लुलणारी ती वैजयंती माला, त्याच्या गळ्यामध्ये घातलेले नानाविध अलंकार. लक्ष गेलं त्याच्या हातांकडे, इतकी सुंदर त्याच्या हाताची लांब सडक बोट आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या आणि अंगुठी त्यांनी धारण केलेल्या आहेत. हातामध्ये कंकण आहेत. या बाजूमध्ये बाजूबंद त्यांनी घातलेले आहेत. शोभायमान त्याचं स्वरूप आहे. अतिशय सुंदर अशा वनमाला त्यांनी गळ्यामध्ये आभूषण म्हणून घातलेले आहेत. त्याच्या हनुवटीकडे पाहिलं, काय सुंदर आहे त्याचा गळा. अहो लाघवी आहे, निळ्या रंगाचा आहे. त्याच्या हनुवटीकडे लक्ष गेलं, इतकी सुंदर त्याची हनुवटी आहे. त्याच्या अधीराकडे, त्याच्या ओठांकडे लक्ष गेलं. अहो डाळिंबी सारखे लाल चुटूक ओठ आहेत. मोत्यासारखे सुंदर दात आहेत. अगदी सुंदर सफरचंदासारखे गाल आहेत. त्याची नासिका अगदी भव्य आहे आणि सुंदर असे त्याचे डोळे आहेत. त्या डोळ्यांनी अवघं विश्व व्यापून टाकावं असं त्या डोळ्यांचं सौंदर्य आहे. त्याच्या भुवया मात्र बागदार आहेत. त्याचं कपाळ भव्य, त्याच्या कपाळावरती अतिशय सुंदर असा वैष्णवी उभा गंध आहे. त्या गंधामध्ये कुंकवाचा तिलक धारण केलेला आहे. त्याचे कान मकराकृती कंगणी त्याने केलेले आहेत. त्याच्या डोक्यावरती सुंदर असा मुकुट त्यांनी धारण केलेला आहे. त्या मुकुटामध्ये अनेक प्रकारचे हिरे मोती माणक पाचू बसवलेले आहेत कौशल्याने आणि त्याच्यावरती मोर मुकुट विराजतोय. असा तो भगवंत पाहिला आणि त्या भगवंतानं मन वेधून घेतलं. पाहिला 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 आवाज पहिला पहिला नंदनंदन पहिला पहिला नंदनंदन पाहिला पाहिला पाहिला
बात आहे रे बाबा. तुमच्या गाण्याने त्याला पाहिल्यासारखंच वाटतंय. पाहिला 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 नंदाचा नंदन. अहो पाहिलं अक्षरशः त्या मीराबाईनी त्याला पाहिलं. इतक्या त्याच्या भजनात तल्लीन झाल्या. अन्न नाही पाणी नाही सगळ्याचा त्याग. पण एक मजा सांगू तुम्हाला, डोळे उघडले जसे आता तुम्ही उघडलेत. डोळे उघडले मीराबाईने आणि डोळे उघडले त्या मूर्ती समोर मीराबाई अखंडपणे त्याला पाहतायत. अन्नाचा पाण्याचा त्याग, मला तीच मूर्ती हवी असं म्हणत कित्येक दिवस अन्न पाण्याविना मीराबाईने घालवलेले. इकडे ते साधू कुठं आहेत माहित नाही, कुठं निघून गेलेत माहित नाही. पण रोहिदास भैया त्याच मध्यरात्रीच्या दिवशी अत्यवस्थ झालेल्या आहेत मीराबाई. आणि त्या मध्यरात्रीच्या दिवशी मात्र मुखामध्ये स्मरण आहे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. त्याचं स्मरण चालू आहे. अखंडपणे त्याच्या चिंतनामध्ये मीराबाई मग्न आहेत आणि त्याचा परिणाम तिथपर्यंत झालाय. जसा तो परिणाम त्या माधवेंद्र स्वामींपर्यंत झाला, ताडकन त्यांच्या स्वप्नामध्ये ती मूर्ती गेली आणि त्या मूर्तीनं सांगितलं, स्वामी बस आज मला तुमची सेवा मान्य नाही. अरे माझी लेक माझ्या सेवेकरता तडफडतीये. इथून पुढे मला माझ्या मीरेची सेवा हवी आहे. आत्ताच्या आत्ता जिथे कुठे असाल तिथून उठा आणि मेळत मध्ये जा, कारण इथून पुढे मला माझ्या लेकीची सेवा हवी आहे. तुमच्या सेवेचा भोग संपला. अहो त्या मूर्तीनं सांगितलं खडबडून. माधवेंद्र स्वामी ज्यावेळेला जागे झाले, अहो अक्षरशः डोळ्यातून पाणी वाहिलं. का? आज माझ्या भगवंतानी मला सांगावं, मी चुकलो. मी त्या पोरीला मूर्ती दिली नाही तसा निघून आलो. अहो निघाले झोळीमध्ये तो कन्हैया टाकला आणि जसे आले त्या मेळ्यात मध्ये आश्चर्य वाटलं सगळ्यांना. अरे हा महात्मा परत कसा आला? कोणी बोलवला? कोणी सांगितलं? आणि जसा त्या मीराबाईंच्या महालामध्ये अहो त्या मालात जाऊन आवाज दिला, मिरे. काय सांगू, त्या महात्म्याचा आवाज ऐकला आणि ऐकल्याबरोबर आतापर्यंत अन्न पाणी न घेता स्वस्थ असणारी मीराबाई नुसता आवाज ऐकल्यावर ताडकन उठून बसली. त्या महात्म्याला पाहिलं रोहिदास भैया, त्या महात्म्यानी रडत रडतच त्या झोळीत हात घातला आणि त्या झोळीतला तो कन्हैया काढला. लेकी मला तुझा अधिकारच कळला नाही. या कन्हैयावर माझा नाही, या कन्हैयावर तुझा अधिकार आहे. या मीराबाईला इतकं रडू आलं का? मी आजपर्यंत ज्याला वरलं, मी ज्याच्यावर पती म्हणून प्रेम केलं, त्या पतीचा विरह संपला आणि माझा कृष्ण माझ्या जवळ आला. अहो त्या झोळीतला कृष्ण परमात्मा काढला आणि या माधवेंद्र स्वामींनी जसा त्या मीराबाईच्या हातात दिला आणि त्या मीराबाईला लोटांगण घातलं की लेकी आज तुझ्या भक्ती पुढे मी हारलो. मी हारलो तुझ्या भक्ती पुढं. का? अरे आजपर्यंत आपण देवाची भक्ती करणं ही सामान्य भक्ती आहे, पण एक दिवस असा यावा देवानं आपली भक्ती करण्याकरता आपल्या दारात यावं. ही भक्तीची पराकाष्ठा आहे. मिरे तू जिंकलीस ग. आणि तो कन्हैया हातात दिला ना, अहो त्या क्षणी मीराबाईला एवढा आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात तो कन्हैया तिच्यावरती प्रसन्न झालेला आहे. आणि ज्यावेळेला त्या कन्हैयाला पाहिलं ना, तिच्या मुखातून आलेला पहिला शब्द आहे गिरीधर. म्हणून तुम्ही कोणती मीराबाईंची पद पा, कोणती भजन पा, मीराबाईंच्या पदाच्या शेवटी गिरिधर लाल भाव का भूका, गिरिधर लाल भाव का
मीरा अर्थात गिरिधर लाल तो भाव का भूका राग कला नहीं जानत तू का क्या गाऊ कोई सुनने वाला. महाराज जिथं जिथं मीराबाईचे पद आहे तिथं तिथं गिरिधर शब्द आहे का. मागच्या जन्मातली ती माधवी नापाची गोपी ज्या गोपीनं कृष्ण परमात्म्याचं पहिलं दर्शन गोवर्धन लिहिलेला पाहिलेलं आहे आणि त्यावेळचा संबंध या जन्मात आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी गिरिधर असा शब्दाचा उच्चार केलेला आहे. आणि मग त्या मीराबाईला ज्यावेळेला तो भगवंत मिळाला प्रसन्न झाला. काय पाहिजे मीरे तुला. त्या मीराबाईनी प्रार्थना केली देवा तू मला प्राप्त झाला तुझी भक्ती मला प्राप्त झाली तुझं प्रेम मिळालं. आता एकच इच्छा आहे मला फक्त तुझ्या प्रेमाचं सुख माझ्या पदरात घालण्याची प्रार्थना मी तुझ्या जवळ करते कारण माझ्या जीवनातलं ते सगळ्यात मोठं समाधान आहे. मला फक्त प्रेमाचं सुख दे. प्रेम सुख देई 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 प्रेम प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही वा 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 काय तुम्हाला गुणवंतांना बोलावं. आहा हा म्हणजे जिथं बुद्धीच संपून जाते. कधी प्रेम सुख देई आणि कधी प्रेमाविना नाही संपून गेलं तोपर्यंत प्रेम सुख झालं. आहा सुंदर क्या बात आहे. काय वाजवावं आणि काय गावं व्यवस्थित तुम्हीच जमवावं. महाराज म्हणतात मला फक्त प्रेम दे मला प्रेमाशिवाय दुसरं काही नकोय. मीराबाई म्हणतात मला भक्ती मिळाली मला ज्ञान मिळालं मला तू कळला आता मला फक्त याच्या बदलामध्ये प्रेम दे. कारण प्रेम सर्वोच्च आहे मग ते कुठल्याही क्षेत्रात असो भक्ती असो व्यवहार असो नाही तर पराक्रम असो प्रेम महत्वाचं आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधनी को मैं वात्या को दुर्योधनी को मैं वात्या को साग विदुर घर पाई रे सबसे ऊंची प्रेम सबसे ऊंची प्रेम क्या बात आहे. जय हो रोहिदास भैया. सबसे उच्च प्रेम काय किती प्रेम करावं गाण्यावर किती प्रेम करावं
वा समजदेऊची प्रेम. अहो किती प्रेम करावं, क्षेत्र कोणतंही असो, प्रेमाशिवाय मजा नाही. अरे या महाराष्ट्र अनुभवायचा आहे, या महाराष्ट्राची माती अनुभवायची आहे, या महाराष्ट्राचा पराक्रम अनुभवायचा आहे, या महाराष्ट्राचं शौर्य अनुभवायचं आहे, या महाराष्ट्राचा इतिहास आठवायचा आहे, या महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास आठवायचा आहे, या महाराष्ट्राचे छत्रपती आठवायचे, या महाराष्ट्राचे मावळे आठवायचे, या महाराष्ट्राच्या 18 पगड जाती अनुभवायच्या, या महाराष्ट्राचे 12 बलुतेदार अनुभवायचे, नवे नवे या महाराष्ट्राचं सर्वस्व अनुभवायचं असेल, या महाराष्ट्राचं प्रेम अनुभवायचं असेल तर आधी या महाराष्ट्राची नाळ जोडणारा छत्रपती शिवाजीराजे आठवायला पाहिजे. कारण प्रेम म्हटलं की प्रेम हे सत्य आहे. बरं आता वेळ संपल्यामुळे आवाज द्यायला लागलं रवी भाऊ. हे समीकरण आहे. प्रेम म्हटलं की महाराज आणि महाराज म्हणलं की प्रेम. फक्त शौर्य पराक्रम साहस इतिहास अहो या सगळ्याच्याही पलीकडं शिवाजी महाराजांना केलेलं प्रेम हे अप्रतिम आहे, ज्यांच्यामुळे आजही कळतं अरे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे तरी काय, भक्तीच्या ऐन तीराचा, शक्तीच्या पैल तीराचा हा महाराष्ट्र. अरे मातीत याच मातीत रंगलेल्या गांजलेल्या या महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवनिर्मितीचं वरदान देणारा महाराष्ट्र. जगदंबा पोतुरात घेऊन चैतन्याच्या वाहणाऱ्या सळसळत्या प्रवाहाचा महाराष्ट्र पण पडला होता निश्चित निश्चित ग्लानी आल्यासारखा. अरे नव्हता या हिंदवी स्वराज्याचा आणि नव्हता छत्रपती शिवाजीराजांच्या धर्मांचा अभिमान. अरे कसतील यवनाच्या पुढे व्याकुळलेला मराठा आणि अशाच वेळेला घुमला एक लोळ या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. जे झोपले होते जागे झाले, जागे होते उभा राहिले, उभे होते पळायला लागले आणि पळणाऱ्यांच्या खंडावरती हे भगव पताक घेऊन ज्यावेळेला दौडायला लागलं आणि कळून चुकलं अरे या महाराष्ट्राला तारणारा, या महाराष्ट्राला वाचवणारा, या महाराष्ट्राला स्वतंत्र सूर्य बहाल करणारा, या महाराष्ट्राचा इतिमाम राखणारा, या महाराष्ट्राला शौर्याचा इतिहास देणारा, या महाराष्ट्राची प्रखरता ज्वलंत ठेवणारा जिजाऊंचा पुत्र छत्रपती शिवाजी राजा येताना. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय. वा वा वा. या महाराष्ट्राचा रक्तरंजित इतिहास ज्या मावळ्यांनी रचला. अरे आजही इथल्या महाराष्ट्राची माती लाल का म्हणून एखाद्याने उत्तर प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे आमच्या बापजाद्यांनी या माती करता स्वतःचा दिलेला प्राण आणि रक्ताचा थेंब. म्हणून ही माती लाल आहे, म्हणून या मातीचा रंग लाल आहे. त्याच्या करता अरे इमान राखले आमच्या बापजाद्याने म्हणून इथली माती लाल आहे. अगदी आठवतंय त्याही काळामध्ये अरे स्वतःच्या पोराचं लग्न टाकलंय आणि स्वतःच्या पोराचं लग्न टाकून फक्त जिजाऊनी सांगितलंय धना अरे सगळे सगळे गडीत मावात आपण राखले पण माझी इच्छा आहे अरे समोर समोर ते त्या कुंडाण्यावरती ते हिरव्या रंगाचं निशाण पाहिलं की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. अरे माझ्या या 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 हातांची बोट तरतरून उठतात. अरे माझी छाती भरून येते, माझ्या डोळ्यामध्ये आग निर्माण होते, माझ्या डोक्यापर्यंत मुंग्या जातात. शोभा माझी इच्छा आहे ते हिरवं निशाण उतरवावं आणि तिथं भगवा डौलामध्ये फडकला जावा. बोलायला फार धाडस लागतं, त्या धाडसाला फक्त जिजाऊच पाहिजेत. जिजाऊंशिवाय दुसऱ्याचं काम नाही. अहो शब्द जिजाऊंनी टाकला आणि त्याच तरची सिरसाबंद मांडला तान्हाजी आणि आवाज दिला आई साहेब आम्ही जाणार, आई साहेब आम्ही मरणार, आई साहेब आम्ही गेणार, आई साहेब द्या किडा मरतो की जुंजतो की जातो की पिडतो की. अहो साहेब आम्ही असताना राजासनी काय काळजी आहे अहो साहेब. आणि जसे शिवबा आले शिवाला मुजरा केला त्या क्षणी शिवबानं पाहिलं कोणीतरी बुलंद गड्यानं कोंडाना घ्यायचाय म्हणून इरेला पेटलेला आहे. पाहिलं कोण आणि लक्षात आलं अरे हा तर माझा ताना, हा तर माझा बाल मित्र, अरे माझा लंगोटी यार. आबा तिला ताना नाही 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 ताना नाही हे संकट घेऊ नको ताना, मला तुला गमवायचं नाही ताना. ते काही नाही राज, आम्ही येडा घेतलाय, आम्ही सुपारी घेतली, आम्ही मरणार, आम्ही पिटणार, आम्ही संपणार. आणि जगाच्या पाठीवरचा हा पहिला काळ आहे जिथं माणसं मरण्याकरता स्पर्धा करतायत. तो छत्रपती शिवाजी राजा. आणि खरंच
या महाराष्ट्राच्या माती करता तो वीर तिथं झुंजला आणि झुंजता मेला. पण मरताना सुद्धा ज्या वेळेला या मातीत पडला त्यावेळेला या तानाजीनं या मातीला सांगितलं, अरे ज्या वेळेला त्या मातीमध्ये त्या उदयभानच्या तलवारीचे घाव या तानावर पडत होते, माघ वद्य नवमीची ती रात्र अरे काळाचेला पांघरून आलेली होती, सगळीकडे भरून आलेलं होतं. या तानाचे मावळे जसे आले दोरानं आणि त्या घोरपडीच्या आधारानं जसा तो कोंडाणा पार केला आणि या उदय भानूला बेसाऊ असताना एकमेकावरती हल्ला चालवला. जसं एकमेकावरती हल्ले झाले त्या उदय भानूनं त्या महाराजाला पाहिलं, या तानाजीला पाहिलं, सूर्याजीला पाहिलं. लढत्या तानाजीवर जसा नेम धरला दोघं एकमेकावरती लढायला आले. अरे एक इंद्राचा ऐरावत आहे आणि दुसरा यमाचा रेडा आहे. एकाला गड घ्यायचा आहे आणि दुसऱ्याला गड घेऊ द्यायचा नाहीये. अरे एक महाराजांचा रणमर्द मावळा आहे आणि एक रजपूत आहे. दोघं लढायला लागले, एकमेकाला कमी नाही, तलवारीवरती तलवारी भिडले. एक अरवणी वर्द एकमेकांच्या समोर आले. अहो जशा तलवारी एकमेकावर खणखणल्या, खालची मातीवादी उंच उडाली, आकाशात पक्षी उडाले, सगळं वातावरण बेचाऊ झालं. आणि जसे जागेवर आले दोघं वीर एकमेकाशी जशी चढाओढ करायला लागले, त्या क्षणी जसे एकमेकावरती अगदी खटाखट जसे वार व्हायला लागले. त्या वारानं एक वेळाली सगळं संपलं आणि माझ्या तानाच्या हातातली तलवार पडली. आता डालही पडली. आता लढायचं कसं? अरे तानानं मरण ओळखलं, डोक्यावरचं मुंडासं काढलं, हातात घेतलं आणि त्या मुंडाशाची ढाल केली. मराठा म्हणावे ऐशा वागर आला आणि जशी ती ढाल काढली त्या पागोट्याची ढाल लढायला सुरुवात केली. अरे दोघंही वीर एकमेकाला एवढे भारी पडले एकमेकाच्या अंगावरती, अहो जसे दोघांचे वार पडले आणि जमिनीवर अरे पडला ताना त्या मातीत. श्वासानं माती उंच उडाली, डोळे लवले, ओठ हल्ले, रक्ताचा अभिषेक या महाराष्ट्राच्या मातीला या वीरानं समर्पित केला होता. आणि त्या उठणाऱ्या मातीला संगत राहिला माझा ताना. डोळ्यात पाणी आलं आणि संगत राहिला माझा ताना. सांगा माझ्या राजाला, सांगा माझ्या शिवबाला, हाताना गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. कारण मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठी असतात हे मात्र सांगत गेला. आणि तो कोंढाणा ताब्यात आला. अरे राजांचा गड ताब्यात आला, पण तानाजी सारखा सिंह मात्र कोंढाण्याकरता गेला. राजांना एवढं दुःख झालं. अरे राजाने पाहिला हात निळा शेला माझ्या तानाचा आहे, पळतच गेले. ताना शिवाच्या कळताना त्या तानाला मगर मिठी मारली. अरे म्हणलं होतं तुला नको घेऊस, एवढं प्रेम तुझ्यावर केलं ताना. का रे गेलास ताना का गेलास? आणि आवाज दिला. अरे माझ्या तानानं मला शौर्य दिलं, मला इतिहास दिला, मला ज्वलंत बाणा दिला. पण माझ्या तानानं मला शिकवलंय, सूर्या तुझ्या भावाचा बदला घे, उठ. आणि तुझ्या भावाचं स्वप्न होतं या कोंडाण्यावरचं ते हिरवं निशाण उतरवायचं आणि त्या कोंडाण्यावर भगवा फडकवायचा. आणि खरंच आपल्या भावाचं अधुरं स्वप्न त्या सूर्याजीनं पूर्ण केलं. आणि स्वतःच्या हातानं आपल्या भावाच्या साक्षीनं भावाच्या मरणोत्तर त्या कोंडाण्यावर इतमामात आणि थाटात भगवा फडकवला. आणि अवघ्या मावळ्यानी आवाज दिला, क्षत्रिय कुलावतंस ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक गणपती हयपती भूपती श्रीवत छत्रपती अखंड राजश्री राजित श्रीमंत श्री छत्रपती
असो सध्या मराठे झोपलेले आहेत, पण खरंच जागे व्हा. काळ बिकट आहे, जाग होण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि खरंच या बिकट काळात काय मागावं, बस त्या तानाला सुद्धा महाराजांनी प्रेमच मागितलं. आज तेच प्रेम नाथ बाबा सुद्धा मागतायत. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आणि असं प्रेम मिळण्याकरता अगदी त्या प्रेमाबरोबर अभिमान नको, कारण ज्याप्रमाणे नुसतं ज्ञान कामात नाही, रांडीविन जेवी शृंगार पैकीला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. आणि हे प्रेम जाणण्याकरता एका जनार्दनी प्रेम अतिगोड अनुभवे सुरवाड जाणतील. ते प्रेम जाणण्याकरता खरंच अशी शहाणी माणसं पाहिजेत. आणि असं प्रेम मला प्राप्त व्हावं अशी प्रार्थना नाथबाबांनी केली. आपणही परमार्थामध्ये भगवंताचं प्रेम प्राप्त व्हावं, धर्माच्या निमित्तानं महाराजांचं प्रेम प्राप्त व्हावं आणि आपल्यातला धर्म जागृत व्हावा अशी विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या जवळ करते. चुकलं असेल, बुद्धीचं दोष योग्य असेल, माझ्या बाबांचे आशीर्वाद त्यानिमित्तानं आज या कार्यक्रमाकरता. खरं तर आम्ही दोघंही पती पत्नी. माझे पती म्हणजे पडद्यामागचा कलाकार. हो, कारण कधी कोणाला दिसत नाही. पण रोहिदास भैया तुम्हाला सांगू, भागवत कथा भावानी ऐकायची म्हणलं तर त्यांची भागवत कथा जरूर ऐकावी. नर्मदा माईच्या 2 पायी परिक्रमा करणारी व्यक्ती, हिमालयाची 1 पायी परिक्रमा करणारी व्यक्ती, हे जाणून तिथल्या आदिवासी बांधवांकरता शिक्षण महत्त्वाचं आहे, ज्ञान महत्त्वाचं आहे, आरोग्य महत्त्वाचं आहे, स्वच्छता महत्त्वाची आहे. या सगळ्यांकरता तिथं जाऊन झटून कार्य करणारा माणूस खरं माझ्या आयुष्यात मला पती म्हणून मिळाला, हे माझं भाग्य आहे. म्हणून सांगितलं, पडद्यामागचा कलाकार दिसत नाहीत, पण त्यांच्यामुळं माझं हे सगळं काही अवलंबून आहे. आणि खरंच आज महाराज त्या ठिकाणी आलेत. अपूर्वानंदजी महाराज, त्यांना खूप धन्यवाद देते. आदरणीय रोहिदास भैया, रवी बाबा, अभिमन्यू दादा, पांडे महाराज, सर्वच टाळकरी मंडळी आणि जबरदस्त असा मृदंग संकेतदादांच्या माध्यमातून विणेकरी बाबा, चोपदार दादा, माय भगिनी, पुरुष मंडळी, त्या ठिकाणी अतिशय सुंदर आमच्या रविदादाची सिस्टीम आणि आदरणीय आमच्या जगन्नाथांचा आशीर्वाद या सगळ्यांच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी जिच्या वरद हस्तानं, जिच्या आशीर्वचनानं हे सगळं कार्य चालू आहे, ती आई जगज्जननी अंबिका भगवती काशाई. आणि या काशाईच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सेवा करण्याचा योग. उद्या आईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, उद्या सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी तपोनिधी असणारे त्र्यंबकेश्वरचे सोमेश्वरानंदजी भारती महाराज यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे. आपण बहुसंख्येनं उद्या 10 वाजता आईचं इतकं सुंदर नयन मनोहर रूप पाहण्याकरता उद्या सगळ्यांनी मंदिराकडे काशाईच्या जमायचे, ही सगळ्यांना विनंती. त्या ठिकाणी सर्वच जणांनी अतिशय उत्तम असं नियोजन सर्व ग्रामस्थांनी केलंय, म्हणून 5 ग्रामस्थांचं त्या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आणि झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर विठोबा हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 जय हरि 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 जय जय हरि हरि जय जय हरि हरि जय जय हरि हरि जय जय हरि 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 जय जय हरि हरि जय जय हरि हरि जय जय हरि हरि जय जय. हॅलो, पुरुष मंडळात कृपया विनंती आहे, एक 5 मिनिटासाठी उठू नका. महिला मंडळी, एक 5 मिनिट आरती न करता जाणं म्हणजे बघा, तुम्ही काशाईचा अपमान करून देवीचा अपमान करून झाले, तुम्ही ज्या आरती तुम्ही उठून चाललाय, तुमच्यापेक्षा घाई आम्हाला जास्त आहे. कृपया कोणी उठू नये. हरि जय जय विठोबार घुमाये जय जय विठोबार घुमाये हरि विठोबार जय जय विठोबार घुमाये हरि विठोबार जय विठोबार घुमाये हरि विठोबार हरि जय जय विठोबार घुमाये ज्ञानेश्वर